मी परमेश्वराचे मनापासून आभार मानत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गौरवशाली नावात परत एकदा देवाचं वचन तुम्हापर्यंत घेऊन येण्याची देवाने मला संधी दिलेली आहे. गेले 3 दिवस औरंगाबाद शहरमध्ये असताना आज प्रवासात आहे आणि एका बाजूला गाडी उभी करून चला म्हटलं आपण देवाचं वचन शिकवावं आणि त्यानंतर आपण आपल्या ठिकाणावर जायचं. तर आज आपण परमेश्वराच्या वचनाकडे आपलं लक्ष आपण केंद्रित करणार आहोत. तर काल आपण पाहिलेलं आहे की जे स्वर्गदूत आहेत त्याचप्रमाणे 24 वडील आहेत आणि पवित्र लोक जे प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने विकत घेतलेले आहेत त्यांनी मिळून नवीन गीत गायलेलं आहे आणि नवीन गीत गाऊन त्यांनी परमेश्वराचा धन्यवाद केला. तर मग नवीन गीत कोणी कोणी गायलं तर जे 4 स्वर्गदूत प्राणी आहेत त्यांनी पण गायले. त्यानंतर 24 वडील जे आसनावर बसलेले आहेत त्यांनी पण गायले आणि पवित्र जनांच्या प्रार्थना म्हणजे ज्या लोकांनी प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला, ज्यांना प्रभू येशू ख्रिस्ताने विकत घेतलं, त्या सर्वांनी मिळून परमेश्वराचा गौरव आणि परमेश्वराची स्तुती केलेली काल आपण पाहिलेलं आहे. मग ज्या देवाने तुम्हाला आणि मला विकत घेतलं तर आपल्या शरीराने आपण देवाचाच गौरव करावा, आपल्या पाहण्याने देवाचा गौरव करावा, आपल्या बोलण्याने देवाचा गौरव करावा आणि आपल्या विचार करण्याने सुद्धा आपण देवाचा गौरव करावा. का तर प्रगटीकरणाचं पुस्तक अध्याय 5 आणि वचन 9 सांगते की आमच्या देवासाठी त्यांना राज्य व याजक असे केले आहे आणि ते पृथ्वीवर राज्य करणारे आहेत. कोण? तर जे प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने विकत घेतलेले जे लोक आहेत ते राज्य करणारे याजक म्हणून पृथ्वीवर राज्य करणारे आहेत. म्हणजे आपण पृथ्वीवर किती वर्ष राहणार? 1000 वर्ष. 1000 वर्ष आपण पृथ्वीवर नवी आकाश नवी पृथ्वी जे आहे त्या ठिकाणी राज्य करणार आणि याजक म्हणून देव आम्हाला हे सर्व प्रकारचं राज्य देणार आहे. मग याजक म्हणजे काय? याजकाची कामगिरी काय आहे? तर जुन्या करारात आपल्याला माहिती आहे की परमपवित्र स्थानामध्ये देवाची उपासना करण्यासाठी याजक जात होते. मग याजक जात असताना ते त्यांच्या अंगामध्ये झगे घालत होते, पहिली गोष्ट. त्यानंतर त्यांच्या झग्याला घुंगरू बांधत होते, दुसरी गोष्ट. आणि त्यांच्या उजव्या पायाला दोरी बांधत होते. कारण जो याजक परमपवित्र स्थानात जात होता, जर तो अपराधी असेल, जर तो पापी असेल तर परमपवित्र स्थानात मरत होता. परंतु तो जर पवित्र असेल, तो जर परमेश्वराच्या आज्ञेचं पालन करत असेल तर परमपवित्र स्थानात तो सेवा करत असताना जे काही झगा तो घालत होता त्या झग्याच्या अवतीभोवती घुंगरू बांधत होते आणि त्या घुंगरूचा आवाज आला की बाहेरच्यांना समजायचं की तो जिवंत आहे आणि देवाची सेवा करत आहे. परंतु तो जर मरण पावला तर समजायचं की घुंगरूचा आवाज येत नाही म्हणजे तो मृत्यू पावला. मग कोणताही व्यक्ती परमपवित्र स्थानात जात होता का? नाही. मग त्यांच्या उजव्या पायाला जी दोरी बांधलेली होती त्या दोरीनं त्यांना ओढून बाहेर काढत होते आणि मग त्यांची दफनविधी करत होते. अशा प्रकारचा नियम जुन्या करारात होता. आणि म्हणून याजक पवित्र जीवन जगणारे, देवाच्या आज्ञेचे पालन करणारे आणि देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगणारे होते.
अशा प्रकारच्या लोकांना आता प्रभू येशू ख्रिस्ताने प्रगटीकरण 5 आणि वचन 10 मध्ये जे निवडलेलं आहे, जे वेगळं केलेलं आहे, जे त्याच्या रक्ताने त्यांना धुवून शुद्ध आणि पवित्र केलेले आहेत, ते राज्य करणारे याजक बनतील आणि पृथ्वीवर ते राज्य करतील, पृथ्वीवर ते राज्य करतील. आणि म्हणून परमेश्वराचे प्रिय लोक हो, येशूच्या गुप्त आगमनात तुम्ही आणि मी जर गेलो, येशूच्या गुप्त आगमनात तुमचा आणि माझा प्रवेश जर परमेश्वराच्या राज्यात झाला, तर आम्ही याजक बनून परमेश्वराची सेवा करणारे बनू. आज स्वर्गदूत देवाची आराधना करत आहेत. आज 24 वडील देवाच्या आसनापाशी देवाची आराधना करत आहे. मग तुम्ही आणि मी जे पवित्र लोक आहोत, तुम्ही आणि मी जे प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने शुद्ध झालेले लोक आहोत, जर येशूच्या दुसऱ्या आगमनात जर आपण उचलल्या गेलो, तर आपण देवाच्या राज्यामध्ये गेल्याच्या नंतर आपण त्या ठिकाणी याजक बनणार आणि देवाची सेवा मनापासून करणार, देवाची आराधना मनापासून करणार. अशा प्रकारचं सौभाग्य परमेश्वराच्या लोकांना देत आहे. एक याजकपणाचं पद परमेश्वर तुम्हाला आणि मला देत आहे. मग जुन्या करारामध्ये याजक लोकांची कामगिरी काय होती? आता परमपवित्र स्थानात ते देवाची सेवा करत होते, परंतु पवित्र स्थानातून बाहेर आल्याच्या नंतर जे हजारो लोक, जे अगणित लोक होते, जे परमेश्वराचे लोक होते, त्यांच्या बरोबर याजकांची सेवा काय होती? तर याजकांची पहिली जी सेवा होती ते लोकांना देवाचं वचन शिकवण्याचे, ते लोकांना देवाचं वचन शिकवण्याची. आणि मग त्यासाठी आपण दुसरे राजे अध्याय 17 आणि 27 आणि 28 हे 2 वचन आपण यावेळेस वाचन करणार आहोत. मग अश्शूराच्या राजाला आज्ञा केली की जे याजक तुम्ही त्या देशातून धरून आणले आहेत, नीट लक्ष द्या बर का, जे याजक तुम्ही त्या देशातून धरून आणलेले आहेत, त्यातला एक तिकडे पाठवून द्या. त्याने तेथे जाऊन राहावे आणि त्या देशाच्या देवाची वहिवाट काय आहे ती त्यांनी लोकांना शिकवावे. जे याजक समरोनातून धरून नेले होते, त्यांच्यातला एक याजक बेतेल येथे राहिला आणि परमेश्वराची भीती कशी धरावी हे तो लोकांना शिकवू लागला. हे तो लोकांना काय करू लागला प्रियांनो? शिकवू लागला. म्हणजे याजक लोकांचं जे कामकाज आहे, याजक लोकांची जी कामगिरी आहे, ती कामगिरी लोकांना शिक्षण देण्याची होती. त्या काळात लोक देवाचं भय धरत नव्हते. त्या काळात लोक देवाच्या विरुद्धात पाप करत होते, म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे संकट त्यांच्यावर येत होते, वेगवेगळ्या प्रकारची पीडा त्यांच्यावर येत होती. आणि म्हणून देव त्यांना पाठवत होता आणि ते याजक लोक जाऊन देवाचं कसं भय धरावं या प्रत्येकाचं शिक्षण देण्याचं काम ते त्या ठिकाणी करत होते. म्हणजे याजकाचं जे पहिलं काम आहे प्रियांनो, ते देवाचं वचन लोकांना शिकवण्याचं. आणि आज योहान 5:24 मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या सेवक वर्गांना काय आज्ञा दिली? की मी तुम्हाला खचित सांगतो की जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठविले त्यावर विश्वास ठेवतो, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहेत. त्याच्यावरती न्यायाचा प्रसंग येणार नाही, तर तो मरणातून जीवनात पार गेलेला आहे. म्हणजे आजचे याजक हे देवाचं वचन शिकवणारे आहेत. आजचे याजक सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताचा प्रचार आणि प्रभू येशूच्या वचनाची घोषणा करणारे आहेत. आणि म्हणून येशू म्हणतो, मी तुम्हाला खचित सांगतो की ज्या लोकांकडे माझे दास जातात
आणि त्यांना देवाचं वचन शिकवतात. आणि जो कोणी देवाचं वचन ऐकतो त्यांना सार्वकालिक जीवन मिळते आणि त्यांच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही, तर ते मरणातून जीवनात पार गेलेले लोक आहेत. म्हणजे याचकांचं पहिलं जे काम आहे ते शिक्षण देण्याचं आहे. मग शिक्षक देण्याचं काम याजक बरोबर करतो. विश्वासी लोक शिक्षण घेण्याचं काम बरोबर करतात की नाही? तारण पावलेले लोक देवाचं वचन ऐकण्याचं कामकाज बरोबर करतात की नाही? वेगळे केलेले लोक संसाराच्या गोष्टीमध्ये, परपंचाच्या गोष्टीमध्ये, आपल्या कौटुंबाच्या गोष्टीमध्ये जर पूर्णपणे जर ते गुंतून पडले असेल तर ते देवाचं वचन कसं ऐकेल? कारण काही बी रस्त्यावर पडलं, काही बी खडकावर पडलं, काही बी झुडपात पडलं आणि काही बी सुपीक जमिनीत पडलं. आणि जे सुपीक जमिनीत पडलेलं जे बी मजन वचन आहेत त्यांनी 30 पट, 60 पट आणि 100 पट पीक दिलेलं आहे. याजक म्हणजे सेवक त्याचं काम बरोबर करत आहे. देवाचं वचन शिक्षण देण्याचं काम बरोबर करत आहे. आता तुम्ही आणि मी देवाचं वचन जर काळजीपूर्वक ऐकत असाल, देवाच्या वचनाला जर मान्यता आणि प्राधान्य देत असाल, तर तुम्हाला स्वर्गाच्या राज्यामध्ये एक याजक पद परमेश्वरापासून मिळेल आणि तुम्ही देवाची उपासना मनापासून केल्याशिवाय राहणार नाही. दुसरी गोष्ट याजकाची काय आहे? तर दुसरी गोष्ट याचकाची देवाची सेवा करणे आहे. दुसरी गोष्ट याचकांची देवाची सेवा करणं आहे. आणि त्यासाठी पहिले राजे अध्याय 8 आणि वचन 6 वाचन करूया आणि त्यानंतर 10 आणि 11 हे 2 वचन आपण वाचन करणार आहोत. मग याचकांनी परमेश्वराच्या कराराचा कोश मंदिराच्या गाभाऱ्यात परमपवित्र स्थानात करुबाच्या पंखाखाली त्याच्या ठिकाणी नेऊन ठेवले. याचकांनी परमेश्वराच्या कराराचा कोश मंदिरामध्ये नेऊन ठेवला. आता वचन 10 आणि 11, याजक पवित्र स्थानातून बाहेर आले तेव्हा परमेश्वराचे मंदिर मेघाने व्यापले. त्या मेघामुळे याचकांना देवाची सेवा चाकरी करण्यास उभे राहावे नाही, कारण परमेश्वराच्या तेजाने परमेश्वराचे मंदिर जे आहे ते भरून गेलेले आहेत. आता जो कोश जो एका काळात बलिष्ठ ठिकाणी होता, तो कोश उचलला आणि तो दावीद नगरामध्ये ज्या शल्मोनाने जे देवाचं मंदिर बांधलं त्या ठिकाणी नेला. आणि त्या ठिकाणी नेल्याच्या नंतर त्या मंदिरामध्ये देवाचे याजक देवाची सेवा करायला गेले. देवाची सेवा करत असताना परमेश्वराचं तेज, परमेश्वराची उपस्थिती, परमेश्वराचं त्या ठिकाणी समक्षता पाहिले आणि इतकं त्या परमेश्वराच्या तेजाने मंदिर भरलेलं होतं की त्या ठिकाणी याजक लोकांना देवाची सेवा करताना ते थरथर कापत होते. इतक्या प्रकारचं तेजाने भरलेलं होतं. म्हणजे याजक लोक परमेश्वराच्या मंदिरात परमेश्वराची सेवा करतात, मनापासून परमेश्वराची सेवा करतात, मनापासून देवाची आराधना करतात, मनापासून परमेश्वराची स्तुती आणि प्रशंसा आणि प्रार्थना करतात. म्हणजे याजकाचं दुसरं काम काय आहे? सेवा करणे. म्हणजे एक प्रकारची प्रार्थना करणे होय, एक प्रकारची प्रार्थना करणे होय. आणि म्हणून येशूने मत्ती 6 आणि वचन 5 आणि 6 मध्ये म्हटला की ढोंगी लोक जशी सेवा करतात, जशी प्रार्थना करतात, तशी तुम्ही प्रार्थना करू नका. तर ज्या वेळेस तुम्ही प्रार्थना कराल त्यावेळेस आपले दार बंद करा आणि गुप्तवासी पित्याकडे बसा आणि परमेश्वराची प्रार्थना करा, परमेश्वराची उपासना करा. तुमचा गुप्तवासी पिता त्याचे प्रतिफळ तुम्हाला दिल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून जे याजक परमपवित्र स्थानात नाही, परमेश्वराच्या मंदिरात जाऊन सेवा करत होते,
तेव्हा देवाची उपस्थिती त्या ठिकाणी येत होती. तेव्हा परमेश्वराची उपस्थिती तिथे येत होती. तेव्हा स्वतः जिवंत देव त्या मंदिरामध्ये उपस्थित राहत होता आणि इतके मोठे आशीर्वाद देत होता की त्या ठिकाणी अनेकांना प्रियांनो वेगवेगळ्या प्रकारचे उभं राहण्याची सुद्धा त्या ठिकाणी त्यांना मोकळीकता मिळत नव्हते. इतक्या प्रकारचे आशीर्वाद परमेश्वर त्यांना देत होता आणि तेच आशीर्वाद तुम्हाला आणि मला मिळावं म्हणून प्रभू येशू म्हणतो की ढोंगी लोकांसारखी तुम्ही सेवा करू नका. ढोंगी लोकांसारखी तुम्ही प्रार्थना करू नका. लोकांनी आम्हाला पाहावं, लोकांनी आमचं कौतुक करावं, लोकांनी आमचा जय जयकार करावा म्हणून ढोंगी लोक जसे करतात तसे करू नका. तर तुम्ही आपल्या गुप्तवासी पित्याकडे बसा. तुम्ही आपल्या गुप्तवासी पित्याकडे बसा आणि गुप्तवासी पित्याकडे बसून परमेश्वराची सेवा, परमेश्वराची आराधना मनापासून तुम्ही करा. हीच याजकाची दुसरी कामगिरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती असो. तिसरी गोष्ट याजकाची काय आहे? तर तिसरी गोष्ट याजकाची आहे यज्ञ करण्याची. काय होती याजकाची तिसरी गोष्ट? तर याजक जे आहे ते यज्ञ करणारे होते. परमेश्वराला संतोष देणारा यज्ञ करत होते. ज्यावेळेस ते यज्ञ करायचे त्यावेळेस अनेक लोकांच्या अपराधांची क्षमा होत होती. अनेकांसाठी ते बलिदान करत होते, यज्ञ करत होते आणि त्यावेळेस परमेश्वर त्यांच्यावर प्रसन्न होत होता आणि याजक अनेक विश्वासी लोकांसाठी, इस्रायल लोकांसाठी आणि वेगळे केलेल्या लोकांसाठी मध्यस्थीची प्रार्थना करत होता. म्हणून पहिला इतिहास अध्याय 16 39 आणि 40 बघा. पहिला इतिहास अध्याय 16 39 आणि 40. आणखी त्याने सदोक याजक व त्याचे याजक भाऊबंद यांची गिबोत येथल्या उच्च स्थानी असलेल्या परमेश्वराच्या निवास मंडपासमोर योजना केली. त्यांनी नित्य सकाळ संध्याकाळ होम वेदीवर परमेश्वराप्रित्यर्थ होम अर्पावेत. अर्थात परमेश्वराने इस्रायल विधित केलेल्या नियमशास्त्रात जे लिहिले होते त्या सर्वाप्रमाणे त्यांनी करावे अशा प्रकारची व्यवस्था केलेली होती. प्रियांनो बघा, आणखी त्याने सदोक याजक व त्याचे याजक बंधू भाऊबंद यांनी गिबोत येथल्या उच्च स्थानी असलेल्या परमेश्वराच्या निवास मंडपासमोर योजना केली. कोणती योजना केली? त्यांनी नित्य सकाळ संध्याकाळ होम वेदीवर परमेश्वराप्रित्यर्थ होम अर्पावे. अर्थात परमेश्वराच्या इस्रायल विधित केलेल्या नियमाप्रमाणे जे लिहिले होते त्या सर्वांप्रमाणे त्यांनी अशा प्रकारची व्यवस्था केलेली होती. म्हणजे जे याजक लोक आहेत ते यज्ञ करणारे आहेत, होम करणारे होते. होम करत असताना जर कोणी पापात असेल, जर कोणी अधर्मात असेल, जर कोणी गुन्हामध्ये असेल त्यांच्यासाठी ते यज्ञ करायचे आणि परमेश्वराकडे मध्यस्थीची प्रार्थना करायचे, परमेश्वराची मध्यस्थीची प्रार्थना करायचे. अशा प्रकारे ते यज्ञ करणारे होते. आज रोम 12:1-2 मध्ये काय सांगते? रोम 12:1-2 मध्ये प्रभूचं वचन काय सांगते? परमेश्वराचे पवित्र जन हो, मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आपले शरीरे पवित्र यज्ञ, बघा, पवित्र यज्ञ म्हणून देवाला समर्पण करा. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. या युगाबरोबर तुम्ही समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. आता या ठिकाणी बायबल सांगते की तुम्ही आपलं शरीर परमेश्वराला यज्ञ म्हणून समर्पण करा. आता प्रभू येशू ख्रिस्त 26 वर्षापूर्वी एकदाच तो वधस्तंभावर स्वतःला त्याने यज्ञ केलं आणि अनेकांच्या पापांची त्याने क्षमा केलेली आहे. आता कोंबड्याचं रक्त, बकऱ्याचं रक्त, कुठल्या प्राण्यांचं रक्त देण्याची गरज नाही.
तर प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःचं रक्त त्या ठिकाणी दिलेलं आहे. तर आता रोम 12:1-2 प्रमाणे आता आपलं जिवंत शरीर पवित्र यज्ञ म्हणून देवाला समर्पण करा. हीच आपली आध्यात्मिक सेवा आहे. हीच आपली आध्यात्मिक सेवा आहे. म्हणजे याजक लोक देवाचं वचन शिकवण्याचं काम करतात. नंबर 2, याजक लोक देवाची सेवा मनापासून करतात. नंबर 3, याजक लोक देवाच्या लोकांसाठी यज्ञ पण करतात. आणि प्रियांनो, आज प्रभू येशू ख्रिस्ताने प्रगटीकरण अध्याय 5 आणि वचन 10 मध्ये हे आपल्याला पद दिलं की जे आपण नवीन गीत गाणारे, देवाची स्तुती करणारे, आता आपण याजक म्हणून परमेश्वराची सेवा करणार आहोत. याजक म्हणून देवाची आराधना करणार आहोत आणि पृथ्वीवर आपण राज्य करणार आहोत. 1000 वर्षाचं राज्य करण्याची एक संधी देवाने आपल्याला दिलेली आहे. कारण ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त प्रत्येकाचा न्याय करेल, न्याय केल्याच्या नंतर देवाच्या लोकांबरोबर प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गातून उतरेल आणि पृथ्वीवर जे नवी आकाश नवी पृथ्वी आहे त्या ठिकाणी 1000 वर्ष राज्य करणार. तिथं कुठल्या प्रकारचं दुःख नाही, तिथे कुठल्या प्रकारची पीडा नाही, तिथे कुठल्या प्रकारच्या वेदना नाही, तिथे मरण नाही. सर्व काही नवीन आणि नवीन गोष्ट आपल्याला मिळणार आहे. म्हणून देवाच्या प्रिय लोक हो, हे याजकपणा म्हणजे देवाची सेवा करण्याची संधी, देवाची प्रार्थना करण्याची संधी, देवाची आराधना करण्याची संधी केवळ तुम्हाला आणि मला आहे. आज सिलेंडर महाग झालं, आज पेट्रोल महाग झालं, आज खाण्याचं तेल खाऊ नका, कमी प्रमाणात खा. याच्यावरून एक गोष्ट लक्षात येते प्रियांनो, की आता खाण्यापिण्याची प्रवासाचे सगळ्या प्रकारचे संकटावर संकट आहेत. पेट्रोल नाही तर लोक प्रवास कसा करणार, ड्युटीवर वेळेवर कसे जाणार, सिलेंडर नाही तर शहरातले लोक स्वयंपाक कशावर करणार, कुठल्या मोठमोठ्या बिल्डिंग मध्ये कुठं ते चूल पेटवणार, कशा पद्धतीने ते चूल पेटवणार. खाण्याचं तेलावर पाबंदी आलेली आहे. जर खाण्याचं तेल जर आम्ही टाकलं नाही तर आमच्यामध्ये तंदुरुस्ती येईल कसं, भाजी चपाती चवदार बनेल कसे. म्हणजे खाण्यापिण्यापासून आपल्याला वंचित करण्यात येत आहे. याचा मतलब आपण शेवटच्या काळात आहोत. आणि ज्या 7 महाभयंकर पीडा आहे त्यामध्ये पण एक पीडा आहे दुष्काळाची, आणि ती कशा प्रकारे आहे ते मी येत्या आठवड्यामध्ये तुम्हाला शिकवणार आहे आणि काळजीपूर्वक मी तुम्हाला शिकवणार आहे. ज्या गोष्टी बायबलमध्ये लिहिलेल्या आहेत त्या गोष्टी आता पूर्ण होत आहे आणि म्हणून आपण शेवटच्या काळात आहोत. प्रियांनो, आजच आपण पेट्रोलची महागाई बघत आहोत, सिलेंडरची महागाई आपण बघत आहोत, खाण्याच्या तेलाची महागाई आपण बघत आहोत. युट्यूबवर तुम्ही पहा, पेपरवर तुम्ही पहा, व्हॉट्सअपवर तुम्ही पहा, फेसबुकवर तुम्ही पहा, जनता भीतीच्या वातावरणात आहे, रस्त्यावर उतरून हाय हाय करत आहे. अशा प्रकारची कंडिशन आलेले आहेत आणि जनता म्हणते की नरेंद्र मोदीनं देश विकला आणि आता आम्हालाही तो विकत आहे. आज लोक भीतीच्या वातावरणात आहे, पण सत्याचा स्वीकार मात्र ते करत नाहीत, सत्याचा सन्मान मात्र ते करत नाहीत. आणि सत्याचा स्वीकार आणि सत्याचा सन्मान ते न करत असल्यामुळे आज ते फक्त जग आणि जगातल्या गोष्टीकडेच लक्ष देताना आपल्याला दिसत आहे. परंतु तुम्ही आणि मी धन्य असे लोक आहात की तुम्हाला देवाचं वचन समजलेलं आहे. जगाची उलटापालट होत आहे, जग आता नाशाच्या मार्गाने चालत आहे. पवित्र शास्त्रानुसार शेवटचा काळ आता चालू झालेला आहे आणि म्हणून या शेवटच्या काळात अन्नाचा दुष्काळ नाही, पाण्याचा दुष्काळ नाही, आता वचनाचा पण दुष्काळ पडणार आहेत. बायबल अभ्यास करणारे सेवक राहिले नाही, बायबल कॉलेज करणारे सेवक राहिलेले नाही. ढोंगी जो असा अशोक खरात जसा ढोंगी आहे, अशा प्रकारचे ढोंगी सेवक, ढोंगी संदेश ते उदयास आले.
तुमच्या पोटात दुखते, तुमच्या मानेत दुखते, तुमच्या कमरेत दुखते, तुमच्याला ही करणी केली, तुम्हाला ती करणी केली, अशा प्रकारचे ढोंगी लोक आज जगामध्ये येत आहे. सत्यवचनाचं शिक्षण देणारे फार कमी आहेत, सत्यवचनाचं ज्ञान देणारे कमी आहे, आणि आपले सुद्धा ख्रिस्ती लोक सत्याचं शिक्षण घेणारे नाही आहे. असते तर या गुगल मीट वरती जागा पुरली नसते, इतके लोक जॉईन झाले असते. का ख्रिस्ती लोकांची कमी आहे? प्रगटीकरणाचं गहन रहस्य यामध्ये 555 लोक जॉईंट आहेत. जवळपास 555 लोकांपैकी 500 लोक सोडून द्या, कमीत कमी 55 लोक तर जॉईन व्हायला पाहिजे की नाही? नाही होत. का? कारण त्यांना ढोंग आणि रोंग याच्यामध्येच ते मग्न झालेले आहे. परंतु तुम्ही जे मुठभर लोक आहात, तुम्ही असेच टिकून राहा, कारण स्वर्गाच्या राज्यात जाण्याचा मार्ग इथूनच चालू झाला. स्वर्गाच्या राज्यात राहण्याचं शिक्षण इथूनच चालू झालेलं आहे प्रियांनो. आणि म्हणून देवाचे प्रिय लोक हो, परमेश्वराचं वचन तुम्ही काळजीपूर्वक ऐका. एक एक वचन तुम्ही समजून घ्या. पुष्कळ आलेत, काही दिवस, काही महिने, काही वर्ष त्यांनी खूप काही मोठमोठाले कौतुक केलं माझं वचनाचं शिक्षणाचं, निघू गेलेले आहेत. देव सांगते मला टिकणारं फळ पाहिजे, पळणार नाही, पडणार नाही, सडणार नाही, टिकणारं फळ पाहिजे. शिक्षण देणारा शिक्षण देत आहे, वचन शिकवणारा वचन शिकवत आहे, प्रार्थना करणारा प्रार्थना करत आहे. ऐकणारे पीक देणारे नाही होऊन राहिले. चढणाऱ्या पिकांचं, गळणाऱ्या पिकांचं, तुटणाऱ्या पिकांचं स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही. असे लोक देवाला बिलकुल आवडत नाही. म्हणून येशूने मत्ते 18:18 मध्ये तो म्हटला की जिथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने उपस्थित राहील, त्यांच्यामध्ये मी राहील. का बरं दोघं आणि तिघच म्हटलं येशू? 5 भाकरी देताना किती लोक होते? 5,000 पुरुष. प्रत्येकाचे एक एक बायको पकडली तर 5 आणि 5 10. प्रत्येकाचे 2-2 लेकरं जर पकडले तर 10 20,000 लोक होते. 20,000 लोक होते. काना गावामध्ये असंख्य लोक होते. जिथं म्हटलं तिथं प्रवेश चमत्कार करायचा लोंडेच्या लोंडे मोठमोठाला समुदाय राहत होता. मग येशूने इथे का शब्द वापरला? जिथं दोघे किंवा तिघ माझ्या नावानं एकत्र येतात आणि वचन ऐकतात, प्रार्थना करतात, त्यांच्यामध्ये आहे. कारण प्रवेशाची भविष्यवाणी खरी आहे की लोक फक्त सोंगढोंगासाठी येत होते, मतलबासाठी येत होते, चमत्कारासाठी येत होते, खाण्यापिण्यासाठी येत होते, मौज मस्ती करण्यासाठी येत होते, सैतानाच्या बाधेतून, बिमारीच्या पीडेतून मुक्त होण्यासाठी येत होते, देवाचा स्वीकार करण्यासाठी येत नव्हते, ख्रिस्ताला आपल्या जीवनात घेण्यासाठी येत नव्हते. म्हणून येशू म्हणतो की जिथे दोघे किंवा तिघे आहेत तिथं माझी उपस्थिती आहे. शेवटपर्यंत तिघ लोक जरी गुगल मीटला जॉईन असले तरी मी संदेश देणं थांबवणार नाही. कारण मलाही स्वर्गाच्या राज्यात जायचं आहे आणि तुम्हाला घेऊन जायचं आहे प्रियांनो. आता तुमची जबाबदारी तुमच्या परिवारांना वाचवण्याची आहे. तुमची जबाबदारी तुमच्या कुटुंबाला वाचवण्याची आहे. ते ऐकत नाही, ते लक्ष देत नाही, अशा सर्व गोष्टी जर तुम्ही म्हणत असाल तर नरक एक सत्य आहे. एकदा का मनुष्य त्या ठिकाणी गेला प्रियांनो तर त्याला परत त्या ठिकाणावरून वापस येता येत नाही. आणि म्हणून हे देवाचं वचन आपल्या जीवनामध्ये स्वीकार करा आणि येशूच्या गुप्त आगमनात देवाच्या राज्यात जाण्याचा होईल तेवढा प्रयत्न करा. कारण प्रभू येशू ख्रिस्ताचे याजक जर तुम्हाला बनायचं असेल आणि त्याची सेवा चाकरी जर तुम्हाला करायची असेल तर येशू बरोबर देवाच्या राज्यात जाणं तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी अतिशय महत्वाचं आहे, अतिशय महत्वाचं आहे. प्रभू परमेश्वर या वचनाच्या द्वारे तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. चला आपले नेत्र बंद करूया, आपण प्रार्थना करूया. संपूर्ण जगाच्या निर्माणकर्त्या आमच्या प्रेमळ परमेश्वरा, मी मनापासून तुझी स्तुती आणि प्रशंसा करतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गौरवी आणि सामर्थ्य नावात तुझ्या पवित्र चरणापाशी येतो. प्रभू, याजक लोक तुझ्या जवळ येऊन तुझी सेवा करतील.
प्रभू, अशा प्रकारचं एक वरदान तू आम्हाला दिलंस, याबद्दल आम्ही मनापासून तुझी स्तुती करतो. प्रेमळ पित्या, राजांच्या राजा, सेवक याजक वर्ग सेवा करणारे होते, देवाचं वचन शिकवणारे होते, देवाची मनापासून संतोष देऊन यज्ञ करणारे होते. तशाच प्रकारे परमेश्वर बापा, आम्ही सुद्धा तुझी सेवा करणारे, वचन शिकवणारे आणि तुझ्या मार्गाने चालणारे बनावं. अशा प्रकारची कृपा, अशा प्रकारची दया आम्हा प्रत्येकावरती तू दे आणि तुझ्या नावाचा गौरव कर. प्रार्थना ऐकलीस, तुला धन्यवाद देतो. येशूच्या नावात मागतो, आमेन.